मालेगावमध्ये कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, ढगाळ वातावरणाचा फटका, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. सिंधुदुर्गात बदलत्या हवामानाचा काजूला फटका, काजू पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, काजू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे आंब्याच्या बागेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, मोहर पांढरा पडत असून फुलांची देखील गळती सुरू, आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत. यंदा सर्वसामान्यांना हापूस आंब्याची प्रतीक्षा करावी लागणार, बदलत्या हवामानाचा हापूस आंब्याला फटका, 15 एप्रिलनंतरच बाजारामध्ये हापूस आंबा दाखल होण्याची शक्यता. नागपूर जिल्ह्यामधील संत्रा उत्पादकांना मंजूर पैसे मिळेना, बुरशीमुळे नुकसान झालेल्या संत्री आणि मोसंबी उत्पादकांना आर्थिक मदत देण्याचे आदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काढण्यात आले होते. गोंदियामध्ये भाजीपाल्यांचे दर घसरले, टोमॅटो 15 रुपयांवर, ग्राहकांना दिलासा, बाजारामध्ये आवक वाढल्यानं भाजीपाल्यांचे दर घसरले. धुळ्याच्या बाजारपेठेमध्ये लाल मिरची खरेदीसाठी महिलांची गर्दी, आवक कमी असल्यानं मिरचीच्या भावात काही प्रमाणात तेजी, मिरचीला 200 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंतचा भाव. मागेल त्याला सौर कृषीपंप, महावितरणचे 100 दिवसांचं उद्दिष्ट 60 दिवसात पूर्ण, 16 मार्चपर्यंत उद्दिष्ट 4 फेब्रुवारीलाच पूर्ण झालं. रायगडमध्ये वालाच्या शेंगाचे दर वाढले, वालाच्या शेंगांना 70 ते 80 रुपयांचे दर. अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाचोरा तालुक्यामधील रब्बी पिकं धोक्यात, महावितरणच्या कामावर शेतकरी नाराज. छत्रपती संभाजीनगरमध्ये 650 रुपये अधिकचे मोजून कृषी खात्याकडून पंपांची खरेदी, 2800 रुपयांच्या पंपाची 3426 रुपयांना खरेदी. अंजली दमानियांच्या धनंजय मुंडे यांच्या आरोपांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये रियालिटी चेक. गोंदिया जिल्ह्यामध्ये 71% ई-केवायसी पूर्ण, 28 तारखेपर्यंत ई-केवायसी करा, अन्यथा रेशन बंद होणार, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं आवाहन. यवतमाळच्या जामडोह गावामधील महिलांचे पाण्यासाठी आंदोलन, जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर रिकाम्या घागरीचं तोरण लटकून महिलांचं आंदोलन. जलजीवन मिशनचं काम अर्धवट झाल्याचा महिलांचा आरोप. वाशिममध्ये संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी पाणी टंचाई कृती आराखडा तयार, 4 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचं नियोजन. जिल्ह्यातील 199 गावांमध्ये एकूण 214 उपाययोजना प्रस्तावित. ठेकेदार आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या भांडणामध्ये धाराशिव जिल्ह्यामधील जलजीवन मिशनची कामं ठप्प, जिल्ह्यातल्या अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा, ग्रामीण भाग पाणी पुरवठा विभागाकडे निधीच नसल्यानं जिल्ह्यामधील ठेकेदार आक्रमक. भिवंडीमधील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी, योजनेद्वारे शहापूर तालुक्यामधील 97 गावं आणि 259 पाड्यांमध्ये पाणी पुरवठा होणार, अधिकाऱ्यांची माहिती. सोलापूरच्या माळशिरसमधील उजनी धरणाच्या उजव्या कालव्याला पुन्हा भगदाड, लाखो लिटर पाणी वाया, शेतामध्ये पाणी जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील अतोनात नुकसान. मालेगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील पाईपलाईन फोडली, हजारो लिटर पाणी वाया, ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त. कापोली किनारपट्टीवर उत्तरेकडील जोरदार वाऱ्याचा प्रभाव वाढला, जोरदार वाऱ्याच्या वेगामुळे मच्छीमारी व्यवसायाला ब्रेक, 80% नौका बंदरामध्येच नांगर टाकून उभ्या. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या दरवाढीसाठी शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन, आंदोलकांनी दादा भुसे यांच्या ताफ्यामधील गाडीवर सोयाबीन फेकल्याचा प्रकार, कापसाला 10,000 रुपये तर सोयाबीनला 8,000 रुपये आणि तुरीला 12,000 रुपये भाव देण्याची मागणी. बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनामध्ये आदिवासींची फसवणूक, 74,50,000 रुपये परस्पर दुसऱ्या खात्यामध्ये वळवल्याची माहिती. या प्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळचे माजी सरपंच भगवान संचे यांच्यासह 4 अटक. परभणीमध्ये मानव विकास योजनेअंतर्गत 50 लाखांचा गैरवापर, तर चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर देखील दोषींवर कारवाईसाठी टाळाटाळ, प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलनाचा इशारा. सिंधुदुर्गातील करूळ घाट सुरू होण्यासाठी प्रशासनानं दिलेली 15 जानेवारीची तारीख देखील हुकली, घाटामध्ये नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प, करूळ घाट कधी सुरू होणार याकडे लक्ष. गडचिरोलीमध्ये माओवादी संघटनांकडून पोलीस आणि सीआरपीएफ विरोधात पत्रक जारी, 1 फेब्रुवारीला झालेल्या चकमकीमध्ये 24 गावकरी जखमी झाल्याचा दावा,
तर 67 नागरिक पोलिसांच्या ताब्यात असल्याचा देखील आरोप. शिर्डीमधील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस आता ॲक्शन मोडवर. अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धरपकड मोहीम सुरू. 100 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतलं. साताऱ्यामधील जकातवाडी परिसरामध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात राडा. 11 जणांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, तर पोलिसांकडून पुढील तपास सुरू. शहापूरच्या चेरवली गावचे सरपंच जगन्नाथ गणपत सातवी यांच्यावर प्राणघातक हल्ला. त्यांच्या डोक्यावर जबर जखम. किनवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. हल्ल्याचं कारण मात्र अस्पष्ट. नवी मुंबईमध्ये प्रेम प्रकरणामधून 22 वर्षीय तरुणीची हत्या. आरोपीकडून हत्येनंतर आत्महत्येचा देखील प्रयत्न. आरोपीला पोलिसांकडून अटक. खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नागपूर बोर्डाकडून मृत शिक्षकाची परीक्षक म्हणून नियुक्ती. नागपूर बोर्डाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर. मृत शिक्षकाला चक्क 2 शाळेमध्ये परीक्षक म्हणून नियुक्ती दिली. धाराशिवच्या कसबे तडवळा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 13 कोटींचा निधी तातडीनं देण्याची मागणी. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. निधीचा प्रस्ताव सरकार दरबारी पडून असल्यानं संतापही व्यक्त. भोर महाड मार्गावरील वरंधा घाटामध्ये माजेरी गावाच्या हद्दीमध्ये डोंगरात महादेवाची स्वयंभू पिंड आढळली. रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान ही मोठी दगडी पिंड आढळली. सध्या डोंगर फोडण्याचं काम थांबवलं. परिसरातील नागरिकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. वाशिममध्ये पहिल्यांदाच अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर महासंमेलनाचं आयोजन. 3 तारखेपासून सुरू होणारं महासंमेलन 11 दिवस चालणार. संमेलनासाठी देशभरातून किन्नर वाशिममध्ये दाखल. नंदुरबारमध्ये सिकल सेलचा प्रादुर्भाव. सर्वच नागरिकांच्या घरी जाऊन सिकल सेलची तपासणी होणार. तपासणी मोहिमेसाठी पथकासोबत 4 काउन्सिलिंग देखील असणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं त्र्यंबकेश्वरमध्ये सीसीटीव्ही यंत्रणेचं व्यापक जाळं उभारणार. नागरिकांच्या मदतीनं कॅमेरे बसवण्यासाठी पाहणी सुरू. 500हून अधिक सीसीटीव्ही बसवण्याचं नियोजन. अहिल्यानगर तालुक्यातील एका IT इंजिनियरची फसवणूक. शेअर ट्रेडिंगच्या जास्तीच्या परताव्याचं आमिष दाखवत 1,10,80,000 रुपये उकळले. या प्रकरणी 4 जण ताब्यात. जळगाव शहरामध्ये घरफोडी करणाऱ्या 2 टोळ्या जेरबंद. 10 तोळे सोनं देखील जप्त. आरोपींकडून 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस. भंडाऱ्यामध्ये राजकमल लॉन्ड्री प्रकरणामधील आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. छापेमारीमध्ये 5 कोटी रुपये आणि 2 चारचाकी जप्त. आतापर्यंत 11 आरोपींना अटक. आरोपींच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता. मालवणच्या किनाऱ्यावर तामिळनाडूची मासेमारी बोट ताब्यात. बोटीमध्ये वाळूच्या 250 पोते आढळल्याची माहिती. स्थानिक मच्छीमारांनी दिलेल्या माहितीवरून प्रशासनाची कारवाई. सांगलीतील आमनापूरमध्ये श्रीगुरू आजरेकर फडाची दहीहंडी उत्साहात साजरी. सालाबादाप्रमाणे माघ शुद्ध अष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सवाचं आयोजन. खो खो विश्वचषक जिंकणाऱ्या रेश्मा राठोडचं बदलापुरात जंगी स्वागत. रेश्मावर जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून रेश्मा राठोडचं अभिनंदन. भारतीय सेनेमध्ये अभिमानास्पद सेवा बजावल्यानंतर विनोद पवार यांचं वाशिमच्या शेलू बाजार परिसरामध्ये जंगी स्वागत. जेसीबीच्या माध्यमातून विनोद पवार यांच्यावर फुलांचा वर्षाव. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जोरदार स्वागत.